आज तुम्हाला मी शिकवणार आहे साबुदाण्याची खिचडी अतिशय सोप्या पद्धतीने। म्हणजे तुमची साबुदाण्याची खिचडी कढईला चिकटणार नाही आणि साबुदाणा कसा भिजवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर 2 कप मी साबुदाणे घेतलेले, रात्रभर भिजवत ठेवायचे, पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुम्हाला मी दाखवते पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि साबुदाण्याच्या थोडंसं वर पाणी पाहिजे, त्याच्याहून जास्त नाही पाहिजे आणि झाकण ठेवायचं आणि रात्रभर भिजवत ठेवायचे। आता सकाळी हा साबुदाणा छानपैकी मोकळा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात पाणी नाही आहे आणि कढईमध्ये 2 चमचे मोठी पळीभर तेल घातलेलं आहे। हे प्रमाण लक्षात ठेवा, तेलाचं प्रमाण जास्त घालावं लागतं। जिरं घालायचं जास्त, कढीपत्ता नक्की घाला, हिरवी मिरची घातलेली आहेत 4, कमी तिखट आहेत आणि हा बटाटा आहे उकडलेला। मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले, अशा बारीक अशा फोडी करायच्या आणि मिठाचं प्रमाण 1 चमचा घेतलेला आहे आणि लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे आणि 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि छानपैकी एकजीव करायचं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि भिजवलेला हा साबुदाणा घालायचा। आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्या। आता साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी कढईला चिटकते, त्यासाठी मी एक सोल्युशन घेऊन आलेले आहे। ती म्हणजे ॲल्युमिनियमची प्लेट खाली ठेवायची आणि त्याच्यावर कढई ठेवायची, झाकण ठेवायचं। दर 5 मिनिटांनी आपल्याला ही साबुदाण्याची खिचडी ढवळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटांमध्ये साबुदाण्याची खिचडी अतिशय मऊसूत झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा कलरसुद्धा वेगळा झालेला आहे, तर लालसर असा झालेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घाला। अतिशय सोप्या पद्धतीने सगळ्या टिप्स सकट सांगितलेल्या आहे, त्यामुळे तुमची साबुदाण्याची खिचडी अजिबात कढईला चिकटणार नाही आणि साबुदाणा कसा भिजवायचा हेही तुम्हाला सांगितलेलं आहे। तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।